किचनमध्ये घडणाऱ्या अशा ह्या 5 गोष्टी आहेत ज्या कळत न कळत पुढे जाऊन कॅन्सरसोबत लिंक होऊ शकतात. कदाचित तुम्हाला 4 गोष्टी नक्की माहीत असतील, पण आय एम शुअर जी मी 5वी गोष्ट सांगणार आहे ते तुम्ही कधीच ऐकली नसेल. तर ह्याच व्हिडिओसोबत शेवटपर्यंत जोडून राहा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. चला तर बघूया यापैकी पहिली गोष्ट, नॉनस्टिक कुकवेअर. मधल्या काळामध्ये नॉनस्टिक कुकवेअर एकदम फेमस झालं होतं. गृहिणीचं तर एकदम ते लाडकं होतं. तेल कमी लागत होतं, भाज्या वगैरे करपायच्या नाहीत आणि साफ करण्यासाठी सुद्धा खूप इझी असायचं. त्यामुळे याचा खूप प्रमाणात वापर करण्यात येत होता. पण संशोधकांना यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. नॉनस्टिक कुकवेअरमध्ये आतली कोटिंग असते ती टेफ्लॉनची असते. टेफ्लॉनच्या कोटिंगमध्ये PFOA हा घटक असतो. जेव्हा नॉनस्टिक कुकवेअर गरम केलं जातं त्या फ्यूम्समधून PFOA हे बाहेर पडू शकतं आणि ते अन्नामध्ये मिसळू शकतं. तसेच नॉनस्टिक कुकवेअरचा जास्त प्रमाणात वापर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्याच्यातून कोटिंग हळूहळू जायला लागते. हे कोटिंग जेव्हा स्क्रॅच होतं किंवा पातळ होतं त्याच्यामधील काही घटक अन्न शिजवताना मिसळण्याची शक्यता असते. PFOA आणि PFCS हे जे घटक नॉनस्टिक कुकरमध्ये आढळतात, संशोधकांनी याचा उपयोग आणि प्रयोग जेव्हा प्राण्यांमध्ये केला तर त्यामध्ये लिव्हर, पॅनक्रियाज आणि टेस्टिक्युलर कॅन्सर आढळले. मानवामध्ये हा संशोधन अजून करण्यात आलेलं नाही आहे. तर विषाची परीक्षा कशाला घ्या. समजा तुम्ही नॉनस्टिक कुकवेअर वापरत असाल आणि ते जर स्क्रब झाले असतील तर आजच नॉनस्टिक कुकवेअर फेकून द्या. नॉनस्टिक कुकवेअरऐवजी सिरॅमिक कुकवेअर, कास्ट आयरन आणि स्टेनलेस स्टीलचा वापर करा. आता नंबर 2, प्लास्टिकचा वापर. तुम्ही जर किचनमध्ये उभा राहाल आणि बघाल तुमचं किचन प्लास्टिकनी व्यापून गेलेलं आहे. काही प्लास्टिक जे असतात ते हलक्या प्रतीचे असतात, म्हणजे ते फूड ग्रेड प्लास्टिक नसतं. अशा प्लास्टिकमध्ये BPA आढळतं. जेव्हा एखादं अन्न हाय टेम्परेचरमध्ये आहे आणि ते जर आपण ते प्लास्टिक कंटेनरमध्ये स्टोअर करत असतो, हे जे BPA आहे त्या अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते. आपण आउटडोअरला पाणी पिण्यासाठी मिनरल वॉटर बॉटल विकत घेतो. ॲक्च्युली जेव्हा पाणी पिऊन झाल्यानंतर ती बॉटल क्रश करून ती लगेच थ्रो करायची असते. पण त्या बॉटल आपण घरी घेऊन येतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि ते परत फ्रीजमध्ये स्टोअर करतो आणि त्या बॉटलमधून आपण वारंवार पाणी पितो. ह्या बॉटलचं जे प्लास्टिक असतं ते फूड ग्रेड नसतं. या पाण्यामध्ये सुद्धा काही चेंजेस होण्याची शक्यता असते. मी बऱ्याच किचनमध्ये प्लास्टिक चॉपिंग बोर्ड बघितलेला आहे. जेव्हा आपण भाज्या चॉप करतो शार्प नाईफनी त्या प्लास्टिक बोर्डचं नुकसान होऊ शकतो आणि तिथले एकदम मायक्रो लेवलचे प्लास्टिक हे त्या भाज्यांमध्ये मिसळून आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. हे प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड जर नीट धुतले गेले नाही तर त्याच्यामध्ये फंगस, बॅक्टेरिया ह्यांची ग्रोथ होऊ शकते. अन्नामध्ये मिसळले जाऊन आपल्याला काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचा त्रास पण होऊ शकतो. बरेचदा असे क्वेश्चन विचारले जातात, मायक्रोवेव्ह यूज केल्यानंतर कॅन्सर होतो का? मायक्रोवेव्हमध्ये नॉन आयोनायझिंग रेजचा वापर केला जातो, जे आपला मोबाईलमध्ये पण असतो आणि ह्याची एनर्जी खूप लो असते. त्यामुळे मायक्रोवेव्ह वापरल्यामुळं आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता नाही आहे. मायक्रोवेव्हमध्ये फूड गरम करण्यासाठी जर तुम्ही प्लास्टिक वापरत असाल त्यामध्ये केमिकल चेंजेस होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणून मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही जर एखादं अन्न गरम करत असाल तर ग्लासचा वापर करा. मायक्रोवेव्ह सेफ ग्लास असतात, त्याच्यामध्ये तुम्ही अन्न गरम करा, अन्न शिजवा आणि हे तुमच्यासाठी खूप सेफ राहील. अति जळलेले, अति करपलेले पदार्थ. तर कधी आपल्याकडून पोळी करपते किंवा टोस्टरमध्ये जर टोस्ट करायला गेलो आणि थोडासा वेळ झाला तर टोस्ट करपले जाऊ शकतात. तर कधी आपण असंच ते खाऊन टाकतो. ही पोळी, ब्रेड हे कार्बोहायड्रेट आहे, स्टार्च आहे आणि हे जेव्हा जळतं तर त्याच्यामध्ये ॲक्रिलामाइड हा सबस्टन्स तयार होतो. हे पुढे जाऊन कॅन्सरशी लिंक होऊ शकतं. म्हणून जेव्हा तुमची पोळी करपेल तर तो भाग नक्की काढून टाका. तुमचा टोस्ट करपला असेल तर तो नक्कीच फेकून द्या. आता ह्यामध्ये मी पुढे जे सांगणार आहे तुम्हाला थोडंसं शॉकिंग होईल, कारण बार्बिक्यू पदार्थ किंवा ग्रिल केलेले पदार्थ व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये एकदम फेमस आहे आणि हे सो कॉल्ड हेल्दीसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे हे डीप फ्राईड नाही आहे, याच्यात ट्रान्सफॅट तयार होत नाही आहे किंवा याच्यामध्ये तेल कमी लागतं. पण थांबा, हे सुद्धा पदार्थ कॅन्सरसोबत लिंक होऊ शकतात. बार्बिक्यू करताना हाय हीट, हाय टेम्परेचरचा वापर केला जातो आणि त्यासाठी कधी कोल आहे किंवा लाकूड आहे अशा ऑर्गॅनिक मॅटरचा वापर केला जातो.
जेव्हा हे मीट, चिकन, फिश किंवा इवन व्हेजिटेबल्स हे हाय टेम्परेचरमध्ये ग्रिल केले जातात, तापवले जातात, भाजले जातात, त्यामध्ये AGEs हे कंपाऊंड्स तयार व्हायला लागतात. AGEs म्हणजे ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट्स. आपण जेव्हा व्हेजिटेबल्स किंवा मीट हे बार्बिक्यू किंवा ग्रिल करतो तर त्याच्यामधलं जे वॉटर असतं, जे ज्यूस असतं ते ड्राय होतं आणि त्याच्यावर एक प्रकारचा असा काळसर थर जमा होतो आणि ते क्रंची होतं. तर ॲक्च्युली हे जे क्रंचीपणा आहे किंवा जो ब्लॅकनेस आहे ते आहे AGEs. बार्बिक्यू करतो त्यावेळेस हाय ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढतं, त्यामुळं फ्री रॅडिकल्स तयार होतात. जे बार्बिक्यू केलेले फूड असतात जर तुम्ही वारंवार जर खाल्ले तर शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार होऊ शकतं, फ्री रॅडिकल्स तयार होऊ शकतात. हे जे AGEs असतं हे इतकं पोटंट असतं की ते आपल्या सेलचं स्ट्रक्चर पण चेंज करू शकतं आणि हे पोटंट कार्सिनोजेनिक आहे असं मानलं जातं. बार्बिक्यू केलेले पदार्थ तर आपल्याला आवडताच, मग त्यासाठी काय करावं? तर एक तर आपण स्टीमिंग किंवा बेकिंग किंवा रोस्टिंग असं काही करू शकतो ज्याच्यामध्ये कमी तापमानाचा वापर केला जातो आणि पदार्थ खूप करपले किंवा भाजले जात नाही. जर बार्बिक्यू करायचं असेल तर त्याला आधी तुम्ही मॅरिनेट करा. म्हणजे आपण लेमन ज्यूस आहे, व्हिनेगर आहे किंवा दही आहे, मसाले टाकून काही वेळ जर आपण चिकन, फिश, मीठ द्रावणामध्ये जर ते ठेवले गेले तर ते टेंडर होतात. त्यामुळे त्यांना जास्त ग्रिल किंवा जास्त भाजण्याची गरज पडत नाही. तर याच्यामध्ये AGEsचे प्रमाण कमी होतं. दुसरी गोष्टमध्ये तुम्ही जर बार्बिक्यू पदार्थ खात असाल तर नुसते बार्बिक्यू पदार्थ तुम्ही खाऊ नका. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज ह्या दोन्ही बाबतीमध्ये मी सांगते. त्याच्यासोबत तुम्ही रॉ व्हेजिटेबल्स घ्या किंवा सॅलड्स घ्या, असं भरपूर प्रमाणात खा. त्यामुळे काय होतं की फ्री रॅडिकल्स बनण्याचे जे प्रमाण असतं ते ह्याच्यामध्ये कमी होतं. AGEsमुळं आपल्या सेल्सचं जे नुकसान होण्याचं प्रमाण आहे ते थोडंफार कमी होतं. बार्बिक्यू करताना त्या मीटमध्ये जे फॅट असतं किंवा ज्यूस असतं ते हाय टेम्परेचरला इव्हॉपरेट होतं, म्हणजे त्याचा धूर बनतो. पण बार्बिक्यू करताना जो एक स्मेल येतो, जो अरोमा असतो ते ॲक्च्युली PAHs आहे. बार्बिक्यू केलेले पदार्थ खाल्ल्यानंतर हे PAHs आपल्याला पोटात जातात तर जातात, पण जर आपण कंटिन्युअस ह्या ग्रिलिंग प्रोसेसमध्ये असू, हॉटेलमध्ये शेफ कुक जे असतात ते कंटिन्यू बार्बिक्यू करण्याच्या प्रोसेसमध्ये असतात आणि असं संशोधनामध्ये आलेलं आहे की हे AGE किंवा PAHs आहे आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात आढळलं तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. काही जणांना डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचे आणि त्याच्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचा प्रकार आढळतो. प्रोसेस फूडमध्ये जे मीट वगैरे वापरलं जातं हे हाय टेम्परेचरमध्ये ते भाजलं जातं. प्रोसेस फूड खाल्ल्यामुळं ट्रान्स फॅट तर तयार होतच होतं, पण पुढं हे जाऊन कॅन्सरलासुद्धा लिंक होऊ शकतं. आता जी चौथी गोष्ट आहे, कुकिंग ऑइल वारंवार उकळणे किंवा रियूज करणे. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि आपण दिवाळीमध्ये काय केलं, एक मोठी कढई चढवली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि मग आपण एकानंतर त्याच्यामध्ये पदार्थ तळत गेलो. बुंदी काढली, करंज्या काढल्या, शेव काढलं, चकल्या काढल्या, शंकरपाळी काढली आणि ते तेल बऱ्याच वेळेस उकळत राहिलं. कुकिंग ऑइल आणि त्यातल्या त्यात रिफाईन ऑइल आपण जेव्हा जास्त टेम्परेचर हीट करतो तर त्यामध्ये ॲक्रिलामाइड हा सबस्टन्स तयार होतो आणि हा पोटंट कार्सिनोजेनिक आहे. आता हे प्रूव्ह झालेलं आहे. कॉर्नरवर समोसे, वडापाव, मेंदूवडा, दालवडा असे विकणारे बरेच हॉकर्स आपण पाहत असतो. ते काय करतात, कालचं तेल उरले तेच आपण त्याच्यामध्ये नवीन तेल घालणार आणि परत रिहीट करणार, परत त्याचा वापर करणार आणि ते पदार्थ आपण मस्तपैकी छानपैकी जाऊन खात असतो विदाऊट रिअलायझिंग की ह्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका आहे. घरामध्ये सुद्धा आपण एखादा पदार्थ तळलो तर गृहिणी काय करतात, उरलेलं तेल फेकून न देता भाज्या करण्यासाठी, त्याच्या फोडणीसाठी त्याचा उपयोग केला जातो. हे तर खूपच डेंजर आहे. रिफाईन तेल म्हणजे काय, तर जे नॅचरल सीड्सपासून, व्हेजिटेबल्सच्या सीड्सपासून ते ऑइल तयार केलं जातं, त्याच्यावर केमिकल प्रोसेस केली जाते. त्याच्यामधली सगळं जे इम्प्युरिटीज असतात ते काढून टाकले जातात, त्याला एक प्रकारचा कलर दिला जातो, त्याची घनता कमी केली जाते आणि त्याला आपण रिफाईन ऑइल म्हणतो. तर रिफाईन ऑइलचं जे स्मोकिंग पॉईंट असतो तो कमी असतो. जास्त प्रमाणात उकळले तर त्या तेलामध्ये जे ॲटम असतात ते बाहेरच्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. त्यामध्ये खूप प्रमाणात ऑक्सिडेशनची प्रोसेस तयार होते. ऑक्सिडेशन म्हणजे आपण पाहिलं असेल ऑक्सिजनमध्ये 2 OO. जेव्हा ऑक्सिडेशन होतो तेव्हा एकच O तयार होतो, एकच मॉलिक्यूल तयार होतो ओचा. हे जे सिंगल O आहे तो आपल्या सेल्सला खूप हानिकारक आहे.
आपल्या सेलचं डिस्ट्रक्शन करणं, आपल्या सेल्सच्या जिनोममध्ये बदल घडवणं, खराब करणं, त्याच्यामध्ये चेंजेस करणं, हे सगळे काम हे सिंगल ओ, ज्याला आपण फ्री रॅडिकल्ससुद्धा असं म्हणतो, ते करतात. आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार होतं. ही क्रॉनिक इन्फ्लामेशन्स आणि फ्री रॅडिकल्सनी डॅमेज झालेले सेल्स हे पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळं आपल्या जेवणाची पद्धत थोडीशी बदला. तुम्ही स्वयंपाक करता त्यासाठी तुम्ही स्टीमिंग, प्रेशर कुकिंग, बेकिंग, सॉटिंग ह्याचा वापर करा. यामुळं जे अन्नामधलं जे न्यूट्रिशन आहे ते तर चांगलं राहतं. अन्नामध्ये काही केमिकल प्रोसेस होत नाहीत आणि जे अन्न आपल्याला न्यूट्रिशन देतं ते अन्न आपल्यासाठी हानिकारक होत नाही. 5वा प्रकार आहे ते ऐकून तुम्ही नक्की शॉक व्हाल. इंडियन किचनमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही जर भांडे बघत असाल तर जास्त ऑइली, ग्रीसी, करपलेले असे भांडे तुम्हाला आढळतील. आपल्या जेवणामध्ये खूप तेल मसाल्यांचा वापर केला जातो. मग हे भांडे कसे निघायचे? त्यासाठी खूप पॉवरफुल असा डिशवॉशर बार किंवा सोल्युशनचा आपण वापर करत असतो. अशा डिशवॉशर सोप आणि सोल्युशन्समध्ये हानिकारक केमिकल्स असतात, कलर्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, अँटीबॅक्टेरियल पदार्थ असतात. असं एकूण एक ते एकदम केमिकल पॅक सोल्युशन झालेलं असतं. इट्स ओके. हे भांडे धुतल्यानंतर त्याच्यावर काही साबण राहत असेल किंवा लिक्विड राहत असेल तर ते खरंच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आजकाल आपण पाहतो घराघरामध्ये मेड भांडे घासण्यासाठी आहेत आणि त्यांना खूप घाई असते. घाईघाईने भांडे घासतात, घाईघाईने विसरतात आणि निघून जातात. जर समजा बघायचं असेल तर तुम्ही एक काम करू शकता. धुतलेले भांडे परत विसरा. त्याच्यामधून जर फेस येत असेल तर तुम्ही हे लक्षात घ्या की त्याच्यामध्ये अजूनही साबणाचा किंवा सोल्युशनचा अंश होता. आणि हे जे भांडे वगैरे आहेत ते आपण डायरेक्ट जेवायला घेतो किंवा अन्नपदार्थ शिजवायला घेतो, तर अशा भांड्यांमधून हे केमिकल्स अन्नामध्ये जाण्याची शक्यता असते. भांडे घासताना आपण जो स्क्रब यूज करतो, कोणी स्पॉन्ज यूज करतं, कोणी मेटलचा स्क्रब करतो, स्क्रॉच बाईटसारखं स्क्रब यूज करतो. जेव्हा भांडे घासून होतात तेव्हा ते स्क्रब आणि ते सोप पण चांगलं विसरून स्वच्छ करण्याची खूप गरज आहे. म्हणजे तो स्क्रब पाण्याखाली चांगला धुवून त्याला वाळवण्याची खूप गरज आहे. कारण ह्या स्क्रबमध्ये आपल्या अन्नातलं कण असतात, ऑइल असतं, ग्रीस असतं, पाणी असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार होऊ शकतात जे आपल्याला हानिकारक असू शकतात. पण यामध्येच एक प्रकारचं मोल्ड तयार होतं, एक प्रकारचं बुरशी तयार होते. त्या बुरशीपासून एक टॉक्झिन तयार होतं, त्याला अफ्लाटॉक्झिन असं म्हणतात. आणि संशोधकांनी आता हे प्रूव्ह केलेलं आहे की अल्फाटॉक्झिन्स हे जे आहे हे पोटंट कार्सिनोजन आहे. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की किचनमधल्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपल्याला पुढे जाऊन भारी पडू शकतात. कदाचित आपल्याला किचनमध्ये जायला वेळ नाही, भांडे घासायला वेळ नाही, पण आपण सुपरविजन तर नक्की करू शकतो. आपण हे बघू शकतो की मेडनी खरंच भांडे चांगले घासलेले आहेत का, किंवा भांडे घासल्यानंतर हा स्क्रब चांगला धुतलेला आहे का, तसं आपण मेडला पुढे इन्स्ट्रक्शन पण देऊ शकतो. किचनमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात आणि वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळं हे पदार्थ तयार करताना आपण काही चुकीचं तर करत नाही ना, ह्याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण नक्कीच ह्या प्रोसेस टाळू आणि कॅन्सरमुक्त राहू. हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे माझ्या पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील. मित्रमैत्रिणींनो, कॅन्सर अवेअरनेस देण्याबाबतीत माझा हा छोटा खारीचा वाटा आहे, पण याच्यामध्ये तुम्ही पण सहभागी होऊ शकता. तुम्हाला काही नवीन माहिती असेल, एखादा विषय माहीत असेल, तो पुढील व्हिडिओसाठी मला नक्की सुचवा. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.